जय भीम, नमो बुद्धाय. महामानव या चॅनलवरती सर्वांचं स्वागत. थोर समाज उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15 येरोली नवी मुंबई येथे उभारण्यात आलेले स्मारक नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर टाकणारे असे आहे. मित्रांनो, मुंबईहून मुलुंड मार्गे नवी मुंबईत प्रवेश करताना ठाणे खाडी पूल ओलांडल्यानंतर लगेच डाव्या बाजूला नजरेत भरणारी स्मारकाची इमारत, लक्षवेधी वास्तू आपल्याला स्मारकाच्या गेटवरून आत एंट्री करताच स्वयंचलित दरवाजा उघडला जातो. दरवाजा उघडताच आपल्याला निदर्शनास येते रुबाबदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. वातानुकूलित या स्मारकाचे वैशिष्ट्य खूप सुंदर आहे. बाजूलाच आपल्याला कॅबिन दिसते कर्मचाऱ्यांची. आम्हाला माने सरांनी खूप मदत केली. तेथील कर्मचारी आहेत ते. समोर जाताच आपल्या डोळ्यासमोर दिसतो हा बहुउद्देशीय हॉल. या हॉलमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. थोडंसं समोर गेल्याच्या नंतर आपल्यास थंडगार पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी हा प्लांट दिसत आहे. त्याच्या बाजूलाच वॉशरूमची देखील खूप चांगली सुविधा करण्यात आलेली आहे. पायऱ्याद्वारे आपण पहिल्या मजल्यावर जाऊ शकतो आणि पहिल्या मजल्यावरती खूप सुंदर असं ध्यान केंद्र, एकदम सर्वांना आवडेल असं उभारण्यात आलेलं आहे. टुमदार आकाराचं ध्यान केंद्र या वास्तूमध्ये उभारण्यात आलेलं आहे. पायऱ्यांच्या बाहेर जाताच आपल्या डोळ्यांना निदर्शनास येते एक भव्य दिव्य अशी कमान. तुम्ही वरच्या मजल्यावर जाताच या कमानीद्वारे येणारे पर्यटक हे एवढे मोहित होतात की फोटोग्राफीचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही. आणि कमानीच्या दोन्ही बाजूंना ग्रीनरी तयार करण्यात आलेली आहे. हिरवेगार असं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. या कमानीच्या समोरच्या भागाचा व्ह्यू आपल्याला बघावयास मिळतो. या कमानीतून आत गेल्यावर, समोर गेल्यावर जो फ्रंट भाग आहे स्मारकाचा, तो भाग आपल्यास बघावयास मिळतो. तुम्ही बघू शकता की पहिल्या मजल्यावरून स्मारकाचा जो फ्रंट भाग आहे, रोड साईडचा जो भाग, एंट्री गेट कसा दिसतोय, कशा प्रकारे स्वच्छता चाललेली आहे. आणि हा एंट्री गेट, ही कमान दिसत आहे. तुम्ही बघू शकता कमानीच्या समोर टुमदार आकाराचं जे ध्यान केंद्र आहे ते एक ध्यान केंद्र दिसत आहे. मेडिटेशन सेंटर. वास्तूतील या बहुउद्देशीय भागाच्या बाहेर असलेल्या वर्तुळाकार जिन्याने पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर समोर पेनच्या नीबच्या आकाराचा उंच डोम लक्ष वेधून घेतो. त्या डोमच्या दिशेने पुढे गेल्यानंतर डोम खाली 325 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या मनशांती देणारे ध्यान केंद्र म्हणजेच मेडिटेशन सेंटर विकसित करण्यात आले असून एका वेळी जवळपास 300 नागरिक उपयोग करू शकतात, म्हणजेच ध्यान धारणा करू शकतात. अशा स्वरूपाची रचना या ध्यानगृहामध्ये करण्यात आलेली आहे. 300 लोक एका वेळी ध्यान साधनेस बसू शकतात, अशी या ध्यान साधना केंद्राची क्षमता आहे. हा हिरवागार परिसर मंत्र मुग्ध करून टाकतो पर्यटकांना. हिरवळ जिथे असते तिथे पर्यटक हा खुश होतो. तर हा मित्रांनो, ही आहे स्वयंचलित लिफ्ट, ज्याद्वारे पर्यटक पहिल्या मजल्यावरून ग्राउंड फ्लोअरला जाऊ शकतात, येऊ शकतात. ज्यांना पायऱ्याद्वारे वर येण्यास अडचण होते अशांसाठी लिफ्टची सुविधा करण्यात आली आहे. आणि आपण पहिल्या मजल्यावर आल्यावर मागच्या साईडला आपण जात आहोत
नवी मुंबई येथे आता मतदान. मित्रांनो, आपण बघत आहोत वातानुकूलित अद्ययावत असं सभागृह हॉल. प्रवेशद्वारातून पुढे उंच दरवाजा ओलांडून स्मारक वास्तूत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला हे 250 लोकांची आसन क्षमता असलेलं वातानुकूलित अद्ययावत सभागृह असून त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध विषयावरील व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, अभ्यासवर्ग, कलाविष्कार पूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात. येथील ध्वनी व्यवस्था देखील अत्याधुनिक आहे. असं हे भव्य दिव्य असं स्मारक तुम्ही बघू शकता. त्यामधील हा अद्ययावत वातानुकूलित सभागृहाचा भाग. तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे, तुलाच आता पुढे यायचे. देश घडवण्या तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो. प्रलोभनी वाद वागले हो, ना पुढेही चुकू नको. हे असं काम होतं माझ्या. मित्रांनो, ई लायब्ररीसह समृद्ध ग्रंथालय मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचा शिक्षण आणि ज्ञान हाच प्रमुख आधार आहे असे सांगणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात डोमखालील वास्तूत असलेले ग्रंथालय हे परिपूर्ण होण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेल्या तसेच त्यांच्यावर देशी परदेशी साहित्यिकांनी लिहिलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकांचा समावेश या ग्रंथालयात करण्यात आलेला असून चरित्र अभ्यासकांना एकाच ठिकाणी त्यांच्याशी निगडीत सर्व संदर्भ ग्रंथ उपलब्ध व्हावेत या दृष्टीने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्ताक्षणी आत प्रवेश करावासा वाटेल अशा प्रकारे ग्रंथालयाची आकर्षक रचना करण्यात आलेली आहे. छापील पुस्तकांच्या प्रतीप्रमाणेच सध्याच्या तंत्रस्नेही पिढीला आवडत्या ई लायब्ररी संकल्पनेलाही या ठिकाणी स्थान देण्यात आलं आहे. ई लायब्ररी करता सद्यस्थितीत 6 संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले असून ई बुक्स, ऑडिओ बुक्स तसेच व्हिडिओद्वारे बाबासाहेबांच्या तसेच त्यांच्यावरील कार्यक्रमांच्या चित्रफिती पाहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ग्रंथालयात 2 बिग स्क्रीन टीव्ही संचही उपलब्ध करून देण्यात आलेले असून जाहीर केलेल्या ठराविक वेळामध्ये त्यावर ज्ञान व माहितीप्रद कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येत असते. तुम्ही बघू शकता वेगवेगळे ग्रंथसंपदा या ठिकाणी दिसत आहे. बाबासाहेबांनी सुरू केलेले जनता पाक्षिक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रांचे संकलन या मोठ्या खंडामध्ये आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारचा संग्रह आपल्यास दिसतो आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत बाबासाहेबांनी लिहिलेले आणि बाबासाहेबांवर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आपल्याला इथे पाहाव्यास आणि बघाव्यास मिळत आहेत. मित्रांनो, तुम्ही नक्की या स्मारकास भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या महामानव या चॅनलला. मित्रांनो, बाबासाहेब एवढा ग्रंथप्रेमी माणूस जर कोणी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तरी वाटत नाही की बाबासाहेब एवढा ग्रंथप्रेमी माणूस क्वचितच असेल. तर तुम्ही बघू शकता बाबासाहेबांच्या विविध पैलूवरती या ग्रंथालयात वेगवेगळी पुस्तके आहेत. हा जो ग्रंथ आपले लायब्ररियन माझ्याकडे देत आहे तो आहे चरित्र ग्रंथ आणि तो छायाचित्र स्वरूपात आहे.
तर आपण बघू शकतो छायाचित्राद्वारे बाबासाहेबांची माहिती आपल्यास या ग्रंथामधून दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रमय चरित्र, फोटोग्राफीद्वारे बाबासाहेबांचा इतिहास. हा पहिलाच फोटो तुम्हाला दिसत आहे 7 डिसेंबर रोजीचा, 1956 रोजीचा. तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे वेगवेगळे विविध पैलू, वेगवेगळ्या फोटो. ही वेगवेगळी बाबासाहेबांची फोटो संपदा. वेगवेगळ्या प्रसंगी बाबासाहेबांनी रेखाटलेले भगवान बुद्धांचं फोटो, प्रतिमा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र समिती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छा या चरित्रमय ग्रंथासाठी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. वेगवेगळ्या मान्यवरांचे ओपिनियन, अभिप्राय तुम्हाला सुरुवातीच्या पानावरती दिसत आहेत. आणि ही बाबासाहेबांची वेगवेगळी छायाचित्र. तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे वेगवेगळे छायाचित्र. पहिल्या चित्रामध्ये पहिले फोटो जे आहेत बाबासाहेबांचे, जे भाऊ आहेत आनंदराव आणि बाळाराम, त्यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ यांचे 3 चिरंजीव, त्यापैकी बाबासाहेब आंबेडकर हे एक. बाबासाहेबांच्या विविध छायाचित्र, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बाबासाहेबांचे ही छायाचित्र दिसत आहेत, फोटोग्राफी दिसत आहे. तुम्ही बघू शकता बाबासाहेबांचे हे कॉलेज एल्फिस्टन हायस्कूल मुंबई येथील, त्याचबरोबर महाविद्यालय मुंबई येथील एल्फिस्टनची ही इमारत तुम्हाला दिसत आहे. ही इमारत दिसत आहे लंडन येथील, अमेरिकेतील. प्राध्यापक वृंद, सिडनेहॅम कॉलेजमधील प्राध्यापक वृंद यांच्या समवेत बाबासाहेब. हे बाबासाहेबांचे प्राध्यापक तुम्ही बघू शकता. त्यापैकी जॉन ड्यूई आणि एडमिन केनन, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठातील प्राध्यापक. यांचे आवडते विद्यार्थी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिचित आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सची ही इमारत. प्राध्यापक, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्राध्यापक, त्यांच्या समवेत बाबासाहेबांचे मित्र आणि स्वतः बाबासाहेब. जॉन विद्यापीठ, जर्मनीमधील ही इमारत. आणि जॉन विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी ॲडमिशन घेतली होती, त्या संदर्भातील ही काही कागदपत्रे तुम्ही बघू शकता. 1922 मध्ये बाबासाहेबांनी जर्मनीला जाऊन विद्यापीठात प्रवेश घेतला होता, त्यासंबंधीची ही त्यांची डॉक्युमेंट्स आहेत. या लेटरमध्ये बाबासाहेबांची हँडरायटिंग तुम्हाला दिसत आहे. अशा प्रकारची हँडरायटिंग बाबासाहेबांची. जर्मन भाषेतील ते पत्र आहे. बाबासाहेबांना जर्मन भाषा देखील येत होती. मित्रांनो, बाबासाहेबांना 14 भाषेवर प्रभुत्व होतं. हा बाबासाहेबांचा फोटो आहे. माता रमाई यांचा हा फोटो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मातोश्री रमाई आपल्या माहेरच्या मंडळीसोबत शेजारी लक्ष्मीबाई व समोर बसलेली यशवंत रमाबाईचे मामा व भाऊ शंकर उभे आहेत. बघू शकता माता रमाईच्या माहेरकडील मंडळींसोबतचा हा फोटो. दुर्लभ असा हा फोटो आपल्या प्रेक्षकांसाठी. अविस्मरणीय असा फोटो. माता रमाईचा त्याग प्रत्येक जण जाणतो आहे. ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही. या फोटोमध्ये हेअरस्टाईल दिसत आहे बाबासाहेबांची. बाळासाहेब आंबेडकर प्रारंभीचे सहकारी 1924. उजव्या बाजूस अमृतराव रणखांबे दिसत आहेत बाबासाहेबांच्या बाजूला. सयाजीराव गायकवाड बडोद्याचे नरेश, राजर्षी शाहू महाराज तसेच कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांनी बाबासाहेबांना खूप मदत केलेली आहे. बहिष्कृत हितकारणी सभा सन 1925चा अहवाल. बहिष्कृत हितकारणी सभा पदाधिकारी धोंडीराम गायकवाड, महादेव कांबळे, गंगावणे, काळोखे, चव्हाण, परांजपे, परमार, इतर मंडळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला 1 जानेवारी 1927 रोजी भेट दिली. तो फोटो. कार्यकर्त्यांसमवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रबुद्ध भारतचा हा अंक. समता या पाक्षिकाचा हा अंक. या फोटोमध्ये गुरुश्री स्वामी अच्युतानंदजी समवेत हा फोटो 1928 रोजीचा आहे. त्यामध्ये गुरुश्री स्वामी दिसत आहेत. या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी. सायमन कमिशनचे अध्यक्ष सर जॉन यांचा हा फोटो. हा फोटो आहे वाडरेकर आणि तिरडकर, विठाबाई तिरडकर यांच्या विवाह प्रसंगीचा. शेजारी बाबासाहेबांच्या शेजारी राव बहादूर बोले दिसत आहेत. डॉक्टर सोलंकी दिसत आहेत. शिवतरकर दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत रावबा ठेंगे व कुटुंब. डाव्या बाजूस अमृतराव रणखांबे 1930चा फोटो आहे. काळाराम मंदिर प्रवेश हा फोटो. नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह एक दृश्य. काळाराम मंदिर सत्याग्रह 1930. उजवीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब गोलमेज परिषदेला रवाना होण्यापूर्वी 3 ऑक्टोबर 1930 रोजी निरोप समारंभाच्या परळ मुंबई दामोदर हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमेत. जनता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपुल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेल्या ग्रंथपुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. पूर्ण झालेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षी पुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परीक्षणे हा एवढा ग्रंथ संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारशी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा, समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले.
महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण 22 खंड प्रकाशित केले आहे. अजून खूप बरेचसे लेखन प्रकाशित आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण 42 खंड देखील अपुरे पडतील असे आंबेडकरांचे ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणणे आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे 40 खंड प्रकाशित झाले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली आहे. परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मुळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते त्यापेक्षाही कैक अधिक प्रमाणात वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनला आहे. त्यांच्याबद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परिचित आहेत. पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचित झाले आहेत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून घेण्यासाठी या स्मारकास आवर्जून भेट द्यावी आणि त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्याविषयी वेगवेगळ्या लेखकांनी, साहित्यकारांनी लिहिलेली पुस्तकं जर तुम्हाला बघाव्यास असतील तर या ग्रंथालयात, या स्मारकास जरूर अवश्य भेट द्यावी ही आपणा सर्वांना विनंती. आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. प्रत्येक मित्राला या ग्रंथालयाची माहिती, या स्मारकाची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या नावाने इंग्रजी भाषेत 22 खंड प्रकाशित केली गेलेली आहेत. त्यांची किंमत ही खूप कमी ठेवण्यात आलेली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी 14 एप्रिल 1979 रोजी झाले होते. महाराष्ट्र सरकारद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉक्टर आंबेडकर प्रतिष्ठानने या खंडाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत डॉक्टर आंबेडकर संपूर्ण वाङ्मय नावाने 21 खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की आतापर्यंत त्यांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस त्याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात संपूर्ण वाङ्मयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध वर्तमानपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादीमध्ये आंबेडकरांचे लेख खालीलप्रमाणे आहेत. हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग हा लेख जो आहे 1947ला प्रसारित झाला होता. बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन हा 1950ला गाजलेला जो लेख आहे. फ्युचर ऑफ पार्लमेंटरी डेमोक्रेसी 1951ला झाला आहे. बुद्धिझम अँड कम्युनिझम हा 1956ला प्रकाशित झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला 1920मध्ये प्रारंभ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. 1917 साली विविध जाती जमातीच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथ बरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कासाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असले पाहिजे असे त्यांना वाटे. पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते हेही त्यांनी तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वर्तमानपत्रे विशिष्ट जातीची चाकरी करणारी, अस्पृश्यावर अन्यायच बहुतांश करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना
व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेकडे आपला मोर्चा वळवला. पत्रकार व संपादक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली वर्तमानपत्रे लक्षात असू द्या. मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, जनता आहे, समता आणि प्रबुद्ध भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत, कारण मराठीच त्यावेळची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र कर्मभूमी महाराष्ट्र होती व मराठी तिथली लोकभाषा होती. सर्वांना ज्ञात आहे की बाबासाहेब इंग्रजी भाषेचे प्रकांड पंडित होते. त्यांचे संपूर्ण लेखन हे जवळपास इंग्रजी भाषेतच झालेले आहे. स्फुट लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फुट लेखन प्राधान्याने बहिष्कृत भारतात आढळते. जनता आणि प्रबुद्ध भारतात स्फुट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉक्टर बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या 1927 सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात आजकालचे प्रश्न या सदराअंतर्गत तर दुसऱ्या वर्षी प्रासंगिक विचार या सदराखाली त्यांचे स्फुट लेखन प्रकाशित झाले आहे. विषयाचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य त्यांचे होते. बाबासाहेबांची चांगली ओळख होण्यासाठी कम्प्युटरद्वारे त्यांच्याशी निगडीत विविध व्हिडिओ क्लिप ज्या आहेत त्या या कम्प्युटरद्वारे आपल्यास ऐकवयास व बघावयास मिळतात. ही लिस्ट आहे. त्यांची व्याख्याने या कम्प्युटर स्क्रीनद्वारे आपल्यास बघावयास ऐकवयास मिळतात. म्हणजेच आजच्या आधुनिक युगामध्ये नवीन उपकरणांचा उपयोग देखील बाबासाहेबांना ऐकण्यासाठी समजून घेण्यासाठी या ग्रंथालयामध्ये करण्यात आलेला आहे. गाथा भीमरावांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्म की रिडल, भगवत गीता की बुद्धिवादी समीक्षा, रिडल्स इन हिंदुझम, अप अगेन्स्ट कास्ट. त्यानंतर आपणास समोर हा जो कॉलम आहे तो संपूर्ण संविधानावर आधारित आहे. संविधान कॉलम. त्यामध्ये संविधानाशी रिलेटेड जेवढी काही पुस्तकं आहेत त्याचबरोबर संविधानाची मूळ कॉपी इथे ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता संविधान सभेचे कामकाज चाललेले जे खंड आहेत ते सुद्धा यामध्ये बघावयास मिळतात वाचण्यास. आणि त्याच्या बाजूला हा अशोक स्तंभ जो आहे तो दिसत आहे. अशोक स्तंभाच्या बाजूला संविधान कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तुम्हाला दिसत आहे आणि हे हाताळण्यास देखील तुम्हाला परवानगी आहे. तुम्ही बघू शकता सत्यमेव जयते जो अशोक स्तंभावरील चिन्ह आहे ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या खाली आपल्यास दिसत आहे. त्याच बाजूला आकर्षक अशी ही मूर्ती तुम्हाला दिसत आहे. हा संपूर्ण जो कॉलम आहे, स्तंभ जो बनवण्यात आलेला आहे तो संविधान स्तंभ म्हणून बनवण्यात आले. भारताची संविधानाची उद्देशिका तुम्हास या फोटो प्रतिमेद्वारे बघावयास मिळते. खूप आकर्षक असं हे बनवण्यात आलेलं आहे. संविधान विशेष त्याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि वरती फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा. संपूर्णपणे हा कॉलम जो आहे तो संविधान विशेष आहे. तुम्ही बघू शकता संविधान सभेचे चाललेले कामकाजाचे हे खंड आहेत. जी डिबेट चालली होती संविधान सभेत त्या डिबेटचे संपूर्ण अहवाल या बुक्समध्ये कैद आहे. कोणत्या आर्टिकलवर किती बातचीत झाली, किती प्रमाणात बहस झाली या खंडामध्ये तुम्हाला बघावयास मिळते. तुम्ही बघू शकता ही मूळ संविधानाची ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे. आणि ओरिजिनल संविधानामध्ये कशा प्रकारे आपल्या संस्कृतीचा देखील उपयोग केलेला आहे.
ती चित्रे तुम्हाला दिसत आहेत. भारतीय संस्कृतीचा, भारतीय इतिहासातील संस्कृती, इतिहास, संस्कृती यांची सांगड घालण्यात आलेली आहे. आणि ही हँडरायटिंग बघू शकता. संविधानातील हँडरायटिंगचं काम एका विशिष्ट राव बहादूर शहजादे यांच्याकडे होतं. संविधान सभेतील डिबेट्सचे हे खंड आहेत. आणि ग्रंथालयाच्या बाहेर आल्यावर ही स्क्रीनवरती ही डॉक्युमेंटरी तुम्हाला दिसत आहे. बघू शकता. या स्मारकाची डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलेली आहे. ती तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहे. आणि त्याच्या बाजूलाच छायाचित्र दालन आहे. तुम्ही बघू शकता छायाचित्र दालनाचा हा दरवाजा. आणि त्याच्या बाजूलाच भारतीय संविधानाची प्रतिमा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्र दालनाकडे जाणारा हा रस्ता आहे. दरवाजा उघडताच आपल्या निदर्शनास येते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर, ज्या सिग्नेचरने असंख्य करोडो लोकांचे जीवन बदलून टाकले. अशी ही सिग्नेचर. सर्वांनी या सिग्नेचरसाठी एक बार लाईक जरूर करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाचे छायाचित्र. त्यामध्ये सर्वप्रथम 1896 ते 1904च्या दरम्यान बाबासाहेबांचे सातारा येथील निवासस्थान तुम्हाला पहिल्या छायाचित्रात दिसत आहे. हे सातारा येथील बाबासाहेब राहत असलेले हे घर, त्यांचे निवासस्थान. 1896 ते 1904 जवळपास 8 वर्ष बाबासाहेब या घरामध्ये राहिले. त्यानंतर दुसरे छायाचित्र दिसत आहे भीमरावांची सातारा येथील माध्यमिक शाळा, सध्याची प्रताप सिंह हायस्कूल, दुसऱ्या छायाचित्रात तुम्हाला दिसत आहे. आणि त्यानंतर बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट चाळ, BIT चाळ नंबर 1 परळ मुंबई. 1894ला निवृत्तीनंतर सुभेदार रामजी कॅम्प दापोली येथे 1896 पर्यंत राहिले. त्यानंतर ते साताऱ्याला स्थायिक झाले. 1904 साली ते साताऱ्याहून मुंबई येथे आले. 1912 ते BIT चाळ नंबर 1 परळ येथे दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक 50 व 51 मध्ये भीमराव वयाच्या 14व्या वर्षापासून 1934 पर्यंत या चाळीमध्ये राहिले होते. त्यानंतर आपल्यास दिसत आहे 1854 भीमराव आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई रामजी सपकाळ यांचे जन्मस्थान आंबेटेंबे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. धर्माजी रामनाथ पंडित यांची कन्या होत्या. त्यांचा विवाह रामजी मालोजी सपकाळ यांच्याशी 1867 साली मुरबाड येथे झाला. त्यांना 14वे अपत्य झाली. भीमराव हे त्यांचे 14वे अपत्य होते. त्यानंतर 1896 दरम्यान भीमरावांचे कॅम्प दापोली रत्नागिरी येथील निवासस्थान तुम्ही बघू शकता. दापोली रत्नागिरी येथील कॅम्पमधील हे भीमरावांचे निवासस्थान. 1894 ते 1896 दरम्यान भीमरावांचे कॅम्प दापोली रत्नागिरी येथील निवासस्थान. त्या निवासस्थानास काळकाईचा कोंड असेही संबोधण्यात येते. आणि 1891 मध्ये मध्य प्रदेश येथील महू या गावी त्यांचा जन्म झाला. ते ठिकाण आज असे दिसत आहे.
14 एप्रिल 1891 सालचे. त्यानंतर मिलिटरी कॅम्पमधील हे मैदान तुम्हाला दिसत आहे, जे मध्य प्रदेश महू येथील आहे. भीमरावांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ, त्यांचे मूळ गाव आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात होते. ते देखील वयाच्या 18व्या वर्षी 106 सॅपर्स मायनर सैन्यात भरती झाले. नंतर 1888 साली प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांची नियुक्ती 7 पॉइंट बटालियन महू येथे झाली. 14 एप्रिल रोजी त्यांचे 14वे अपत्य भीमराव जन्मास आले. तुम्हास या जगाच्या नकाशाद्वारे दर्शवण्यात आलेले आहे की बाबासाहेब महू येथे जन्म आणि कोणकोणत्या ठिकाणी त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचं शिक्षण या वर्ल्ड मॅपद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये न्यूयॉर्क असेल, इंग्लंड असेल आणि भारत असेल, त्यांची महत्त्वपूर्ण ठिकाणे या वर्ल्ड मॅपद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या स्क्रीनवरती त्यांच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट, बाबासाहेबांशी रिलेटेड डॉक्युमेंट. आणि हा जो फोटो आहे तो आहे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ. त्यांचे मूळ गाव आंबडवे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी होता. आणि सुभेदार रामजीचे वडील मालोजी हे देखील सैन्यात होते आणि रामजी सपकाळ देखील सैन्यात होते. त्यांना प्रमोशन नंतर त्यांची महू येथे बदली झाली आणि तेथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. आणि 2 फेब्रुवारी 1913 रोजी त्यांचे निधन झाले होते. आणि ते निधन मुंबई येथील BIT चाळ क्रमांक 1 मध्ये 2 फेब्रुवारी 1913 रोजी झाले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरूंना आपले गुरु मानले होते. त्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि तिसरे आहेत महात्मा ज्योतिबा फुले. प्रत्येक व्यक्तीचे गुरु असतात. माझे 3 गुरु आहेत. मी कोणी साधू किंवा संन्यासी नाही. माझे पहिले आणि महान गुरु बुद्ध आहेत. बौद्ध धर्मच जगाला नवीन स्वरूप देऊ शकतो. माझे दुसरे गुरु कबीर आहेत, कारण माझे वडील कबीरपंथीय होते. म्हणून कबीर यांचे जीवनचरित्र तसेच त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला. माझ्या मते कबीर यांनीच बुद्ध यांची शिकवण योग्य पद्धतीने समजून सांगितली. माझे तिसरे गुरु ज्योतिबा फुले आहेत. त्यांनीच मानवता शिकवली. यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि माझ्या जीवनाला योग्य वळण लागले. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही गुरुविषयी माहिती सांगताना सांगतात की या तिन्ही गुरुमुळेच माझे जीवन हे घडले आहे. हे बाबासाहेब 10वीला असताना मॅट्रिकच्या परीक्षेतील त्यांचं निकालपत्रक, गुणपत्रिका तुम्ही बघू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि ते अस्पृश्यामध्ये पहिले 10वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ठरले. हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कृष्णाजी केळुसकर गुरुजी. माता रमाई सोबत त्यांचा फोटो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याची अंमलबजावणी करणारे चांगले नसतील तर ते वाईट असल्याचे सिद्ध होईल. आणि जर एक वाईट संविधान चांगले ठरू शकते जर त्याची अंमलबजावणी करणारे चांगले असतील तर. हा फोटो आहे मित्रांनो 5 जुलै 1952 रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कद्वारे प्रदान करण्यात येणारी डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी स्वीकारण्यासाठी मुंबईहून 1 जुलै 1952 रोजी न्यूयॉर्क अमेरिकेकरता उड्डाण भरताना. हा फोटो खूप चर्चित सोशल मीडियावर फेमस आहे. तर अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी हा फोटो त्यांनी काढलेला होता. डॉक्टर बाबासाहेबांशी रिलेटेड ही सर्व डॉक्युमेंट्स आहेत. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही तुम्हाला दिसत आहेत.
तुम्ही बघू शकता बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके तुम्हाला दिसत आहेत. बुक्स रिटन बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही बाबासाहेबांची मित्रमंडळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 22 जून 1928 रोजी मुंबईतील गव्हर्नमेंट विधी महाविद्यालयात बदली प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2 जून 1935 रोजी शासनाने त्यांना याच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्त केले. या पदावर ते 1938 पर्यंत होते. छायाचित्रात डावीकडून बसलेले ए अंडारकर, GS ब्राऊन, AB वैद्य, A फैजी, प्राचार्य TN वालावलकर, डॉक्टर BR आंबेडकर, उभे असलेले त्यांची मित्रमंडळी SB जठार, MS वकील, NC काळजी, LF रॉड्रिक्स आणि P कर्वे रजिस्ट्रार ही मंडळी. ही बाबासाहेबांची मित्रमंडळी. सायमन कमिशन 1928 चौदार तळ्याचा हा फोटो दिसत आहे. 1927 जो लढा उभारला होता त्या दरम्यानचा हा फोटो. सायमन कमिशनला भेट देण्यासाठी जे मंडळ आलं होतं त्या मंडळाला बाबासाहेबांनी आपली बाजू मांडण्यात भेट दिली होती त्यावेळेचा हा फोटो. 1930 आणि 32च्या दरम्यानचा हा फोटो. जो 14 तळ्याचा सत्याग्रह चालला होता त्या प्रसंगीचा हा 1930चा फोटो. 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिरातील हा फोटो. बघू शकता तुम्ही. माता रमाईचे निधन 27 मे 1935 रोजी TB या आजारामुळे निधन झाले होते. कठोर जीवन प्रवास व्यतीत करत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ ही जगश्रुत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय, सगळे सोयरे व मित्रमंडळी दिसत आहेत. 27 मे 1935 रोजी माता रमाईचे राजगृह या निवासस्थानी TB या आजारामुळे निधन झाले आणि त्यांच्या निधनामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पुणे कराराच्या नंतरचा जो फोटो आहे तो दिसत आहे वरचा. अखिल भारतीय मुंबई इलाका दलित वर्गाची परिषदचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांना करण्यात आले होते. तो हा फोटो आहे 13 ऑक्टोबर 1935चा. बाबासाहेब 1936 द इंडियन लेबर पार्टी निमित्त उभे असतानाचा हा फोटो आहे. कामगार पक्षाची मानवंदना घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फोटो आहे. चा इंडियन लेबर पार्टी स्वतंत्र मजूर पक्ष. लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर मोहम्मद जफर खान यांच्यासोबत हाऊस ऑफ कॉमन्स समोर लंडन येथे आणि कान्हेरी गुफा येथील हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. त्यांनी कान्हेरी गुफेस लेणीस भेट दिली होती त्यावेळेचा हा फोटो दिसत आहे त्यांच्या सहकार्यासोबत. आणि 9 डिसेंबर 1943 रोजीचा हा फोटो दिसत आहे. व्हाईसरॉय कार्यकारी मंडळाचे कामगार सदस्य डॉक्टर आंबेडकर यांनी धनबाद बिहार येथील कोळसा खाणीचे निरीक्षण केले. तसेच तेथील खाण कामगार वसाहतीला भेट देऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
सर्वसामान्य गरीब व त्यातल्या त्यात मागासवर्गीय मुलांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने 9 जुलै 1945 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना मुंबईत केली. या संस्थेच्या अधिपत्याखाली त्यांनी अनेक महाविद्यालय, कोर्सेस, वसतिगृहे स्थापन केली. 20 जून 1946 रोजी मुंबई येथे सिद्धार्थ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. चौदा एप्रिल 1950 रोजी डॉक्टर सविता आंबेडकर यांच्यासोबत त्यांचा निवासस्थानी अलीपूर रोड दिल्ली येथे विवाह प्रसंगीचा फोटो. मित्रांनो, 18 नोव्हेंबर 1951 विधी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 नोव्हेंबर 1951 रोजी पंजाब मेलने मुंबईला परतले. शेड्यूल कास्ट फेडरेशन मुंबई प्रदेश आणि समाजवादी पक्षाने व्हिक्टोरिया टर्मिनस, आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर सविता आंबेडकर यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राव बहादूर सीके बोले त्या कार्यक्रमात आकस्मिकपणे पोहोचले, पण त्यांना बसण्यास खुर्ची नव्हती. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या ज्येष्ठ आणि जुन्या सहकार्याला आपल्या मांडीवर बसविले. यावर दोघे व डॉक्टर सविता आंबेडकर ही मनापासून हसल्या. हा तो फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे आणि दिसत आहे की या फोटोमध्ये बाबासाहेब का हसत आहेत. अनेकांना पडणारा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर हे असं आहे. मित्रांनो, या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला प्रत्येक मित्रांपर्यंत, प्रत्येक नातेवाईकापर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. मित्रांनो, हा फोटो जो दिसत आहे तो फोटो विद्यार्थ्यांना 11 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना राजकारणावरचे खोलवर अद्ययावत ज्ञान संपादन करावे यावर नेहमी भर दिला. त्यांनी 11 जानेवारी 50 मध्ये सुंदराबाई हॉल मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज आयोजित स्टुडंट्स पार्लमेंटला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी हिंदू कोड बिल समर्थनात आपले मत मांडले होते. मित्रांनो, हा फोटो देखील खूप चर्चित असा हा फोटो आहे. बघा मित्रांनो, 5 एप्रिल 1946 ब्रिटिश प्रधानमंत्री क्लेमेंट ॲटली यांनी ब्रिटिश संसदेत कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिशनची, जे कॅबिनेट मिशन या नावाने देखील ओळखले जाते, घोषणा 15 मार्च रोजी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कॅबिनेट कमिशनची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळेचा हा फोटो आहे. मित्रांनो, 29 ऑगस्ट 1947 भारताच्या घटना समितीने संविधानाच्या पहिल्या मसुद्याच्या छाननीसाठी व त्यास अंतिम प्रारूप देण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांच्यासमेत अन्य 7 सदस्यांची एक मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन केली. 30 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या पहिल्याच बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड या बैठकीमध्ये करण्यात आली होती. त्यावेळचा हा जो फोटो आहे तो मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनल्यानंतरचा हा फोटो आहे. त्यांच्या सदस्यांसोबत तसेच त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसोबतचा हा फोटो आहे. हा फोटो 21 जून 1948 रोजीचा आहे. सी राजगोपालचारी यांची लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडून पदभार स्वीकारून गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांनी 21 जून 1948 रोजी स्नेहभोजनासाठी सर्वांना निमंत्रित केले होते. त्या प्रसंगीचे हे छायाचित्र आहे मित्रांनो. त्यानंतर मौलाना हसन त्यांच्यासोबतचा हा फोटो आहे. एक शासकीय कार्यक्रमादरम्यानचा
13 ऑक्टोबर 1949चा. हा फोटो आहे कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडगेबाबा यांच्यासमोर 6 ऑगस्ट 1949 रोजीचा हा फोटो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना खूप मान देत असत. त्यानंतर हा फोटो 1953 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 जुलै 53 रोजी औरंगाबाद येथील PS सोसायटी मिलिंद महाविद्यालयाला भेट दिली होती. मिलिंद कॉलेजच्या नवीन इमारतीसमोर घेतलेला हा फोटो आहे. त्यांच्या समवेत डॉक्टर सविता आंबेडकर आणि मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य सोबत दिसत आहेत, MB चिटणीस. त्याचबरोबर संविधान सभेतील ही काही फोटो आहेत. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, मंत्रिमंडळातील मंत्रीगण त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 31 जानेवारी 1950 रोजीचा हा फोटो आहे. सरदार वल्लभभाई पटेल दिसत आहेत आणि इतर मंत्रीगण दिसत आहेत. हा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेपाळ येथील काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बुद्ध आणि कार्ल मार्क्स या विषयावर 25 नोव्हेंबर 1956 रोजी दिलेले भाषण. सोबत नेपाळ नरेश दिसत आहेत आणि हा काळा दिवस 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव यांचे महापरिनिर्वाण अलीपूर येथील बंगल्यामध्ये झाले होते. त्यांच्यासोबत डॉक्टर सविता आंबेडकर आणि 7 डिसेंबर मुंबई येथे अलोट असा जनसागर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमा झालेला हा जनसागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव 7 डिसेंबर 1956 रोजी विशेष विमानाने डाकोटा या विमानाने मुंबईत आणले होते आणि राजगृह हिंदू कॉलनी दादर या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. आणि आजची चैत्यभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला